पहिलाच मात्र 16 चेंडू घोषित तर धावसंख्येमध्ये भर होते. फसवा चेंडू टाकला इथे आणि झेल ड्रॉप. वाघाला जीवदान इथं दिलेलं आहे, परंतु पाहूया येणाऱ्या 12 तारखेपासून इथं नाईट रजनी शृंखला याच मैदानावरती होणार आहे. आणि पाहिलं गेलं तर नाईट शृंखलेसाठी मात्र हे मैदान आणखीन चांगल्या पद्धतीने करण्यात येईल. ज्या ज्या संघाने एंट्री केलेली आहे त्या सर्व संघांनी हे सामने संपल्यानंतर आपण संपर्क साधू. हाईट जास्त त्याचा फायदा होतोय. इथं मात्र ओपनिंगला पाठवलंय मयूरला, काहीतरी करामत करावा लागेल, कारण हा सामना आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि स्वर्गीय मयूर 11 सुद्धा 3 सामना हारलेत. एक तरी सामना आपल्याला लीग मध्ये जिंकणं गरजेचं असेल. हा मोठा फटका. षटकार की चौकार आहे? चौकार. वन बाउन्स चौकार येतोय. पहा काय गोलंदाजी चाणक्य आहे. फसवा चेंडू कधी कधी स्पीड टाकतो, कधी कधी फसवा टाकतोय. क्रिकेटमध्ये पाहिले गेले तर एक 2 मुलाचा बाप आहे, अजून परत क्रिकेट खेळतोय आणि अजून एक जबरदस्त खेळ आहे त्यामध्ये. खेळतो खेळ. नाराज नको. एक चेंडू शिल्लक आहे. इथं पाहिलं गेलं तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. आता पाहिलं तर वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय कायरेलन टीमकडून शुभम नाईक. रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आपण पाहतोय. ओपनमध्ये हा खेळाडू रायगड प्रीमियर लीगमध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. म्हणजे आजपर्यंत आपल्या आदिवासी समाजाचं नाव मात्र रोशन केलं ह्या खेळाडूने. तोच खेळाडू मात्र गोलंदाजी मार्क होती. सामोरिक नौका फलंदाज मयूर. क्रॉस द लाईन खेळा फटका. पाहूया चेंडू थांबलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एवढ्या लांब चेंडू जाते ना बी दुसरी धाव आपण जर घेत नाही तर इथं अडचण निर्माण होऊ शकतो. मागचा सामना आपण जो गमावला तो कुठंतरी चुकी केली मात्र विशाल याने. आणि आत्तापर्यंत आपण तिसरा सामना विजय मिळवला असता. हा चौथा सामना आपण जरी पराभूत झाले तरी पण आपण
दांडी गोल. स्वतः मात्र संघ मालक मैदानामध्ये रवाना होतात 1 डाऊन साठी. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच षटकार खेचलाय. शुभम नाईक यांच्या विरोधामध्ये खेळाला संधी मिळणार आहे. चला स्पीडअप घ्या पंच. अजून एक सामना खेळवायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कुठल्याही प्रकारात तो सामना होणं गरजेचं असेल. आणि पुन्हा मात्र इथं बॅटची एज होती. इथे मोठे फटके खेळावं लागेल रितेशला. आपल्याला हा सामना कुठल्या प्रकारे परिस्थितीत जिंकायचा आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना आपल्याला जिंकावा लागेल. कारण रेल्वे पट्टा मालवाडी टीम 3 सामना हारलेत, परंतु इथं बाहेर त्यांना गेलेले आहेत. कायरा 11चा शेवटचा सामना असेल. आई गौरमाता टीमचा शेवटचा सामना असेल. धावसंख्या 10. दांडी गोल. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच मागील नाईट शृंखला इथे झाले. याच मैदानावरती सुनील मुकणे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. फ्रीज घेऊन गेला इथून. आणि पहा हा फलंदाज, तुम्ही त्याला उशिरा पाठवले मैदानामध्ये. एका हाती मात्र सामना जिंकवायची त्याच्यामध्ये जी क्षमता आहे. मी सुद्धा वारंवार सांगितलं रमेश मुकणे यांना की ह्या खेळाडूला तुम्ही ओपनिंगचा फलंदाज आहे. जास्ती मात्र ओपनमध्ये खेळाडू खेळणारा हा फलंदाज ताकईचा स्वप्नील. नक्कीच फटका थोडासा मात्र ताकद कमी पडली आणि त्या षटकार होता. नक्कीच
नाईट सामन्यामध्ये एक संघ कमी असताना मात्र ताकई संघाने आताच आमच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे. 12 तारखेला सामन्यामध्ये नाव कन्व्हर्ट झाले तुमचं. स्वप्नील मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल. इथं हे नक्कीच रिओ घेतलाय. व्हाईटचा बघा पटकन. पंच रिओ आहे. वाईट असेल. नक्कीच पंचांनी रिओ घेतला होता आणि इथे एक धाव मात्र ॲड करायचे. तर पुन्हा मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक षटकार. अशीच फटक्यांची गरज आहे. एकवीस धावा दापलकावर त्या षटकाराच्या मदतीनं. चेंडूगड रांचिलक 2 बॉल शेवटचे शिल्लक. चौकार. या चौकाराच्या मदतीने 25 धावा दापलकावरती आल्यात. हा शेवटच्या चेंडूवरती फटका येणं गरजेचं असेल. गोलंदाजीमध्ये पेसिंग गोलंदाजी आहे. चांगलं भरणं कायरा 11 मध्ये पाहतोय आपण. आणि कायरा 11 टीमला मात्र काहीच टेन्शन नाही. सामना जिंको या हारो. सुपर 8 मध्ये मात्र धडाकेबाज एंट्री केलेले. चॉकलेट बाय सुनील मुकणे ऑन फायर. चला स्पीडअप करा. आणि यानंतरचा होणारा सामना शेवटचा सामना असेल. स्वर्गीय मयूर 11 लवजी पंचरकडे बॉल किती आहेत? नवीन नवीन 2 का?
त्याला स्पीडअप घ्या, जास्त टाइमपास करू नका, मॅच व्हायला पाहिजे शेवटची. रितेशने थोडीशी मात्र नक्कीच जास्त डॉट चेंडू खाल्ले. कुठंतरी स्वप्नीलला मात्र चान्स देणं गरजेचं होतं वन डाऊनसाठी. मयूर इन्फॉर्म खालापूर ओपनिंग गोलंदाज, ओपनिंग फलंदाज सुटे मात्र दिली होती. पहिला सोर चेंडू अवंतर धावसंख्येने मात्र श्री गणेशा होतोय. स्पीडअप घ्या, फास्ट फास्ट घ्यायचं आहे खेळून. बॅक टू बॅक दुसरा सोर चेंडू. लाईन चांगली आहे, परंतु असे वाईट जर रन दिले तर नक्कीच कुठेतरी आपण पराभवाचे सामोरे जावं आणि हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. कारण कायरा 11 या टीमला मात्र फरक पडत नाही, हारले तरी. सुपर एटमध्ये धडक मारले त्यांनी. पाहिलं गेलं तर विकेट कमी आहेत आणि 3 सामना जिंकलेत, त्यामुळे टेन्शन नाही त्यांना. अनिल हिरवे साहेब मात्र नक्कीच खुश आहेत. इथं मोठा फटका, बिग हिट. ते बघा वदपकर बघा, झेल घेण्याची शर्यत लागली होती वाटतं. नक्कीच फायनलच्या दिवशी मात्र मजा होणार आहे, इथे भरपूर गर्दी असणार आहे संडेला. शुभम नाईक स्ट्रायकर फलंदाज. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 9. 27 धावांचा पाठलाग करत असताना मयूर गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू. चौकार. नाही थोडासा खाली जायत होता. पंच दिलीप वाघमारे हे आहेत मेन लेग पंच मात्र इथं पाहतोय चांगला निर्णय. आणि शुभम नाईकने सुद्धा मात्र रिवो घेतलेला नाही आहे. आणि जाणतायत की इथं टाइमपास करणं बरोबर नाही. आपण ऑलरेडी सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे. 13 धावा ना. हा क्लास आहे, जबरदस्त फटका. पुन्हा चौकार मिळेल.
आणि तो त्रिफळा. एकच मारीन बोलता आणि एकच मारला. जाताना सांगत होता एकच मारीन कादरी. अजूनही बघा काय बॅटिंग आहे. न नव तरुण खेळाडूंना लाजवणारे फलंदाजी. वय झालंय परंतु क्लास अजूनही आहे या फलंदाजामध्ये. 23 झाले, 4 धाव्यांची गरज आहे. अजून एक मार म्हणजे झाला, सामना संपला. चला विजय होतोय. चेंडू घ्या, तो चेंडू फेका. पंच चेंडू घ्या. हे नवीन चेंडू किती आहेत? चला या, टॉच इन झालाय ना.